अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भारतीय वंशाचे विवेक राजस्वामी यांचं नाव चर्चेत असल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतीलच। पण आता अमेरिकेपाठोपाठ सिंगापूरमध्येही लवकरच भारतीय वंशाची व्यक्ती राष्ट्राध्यक्ष होण्याची शक्यता आहे। सिंगापूरमध्ये 1 सप्टेंबरला राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होते। यामध्ये भारतीय वंशाच्या थर्मन षण्मुगरत्नम यांना सर्वाधिक पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे सिंगापूरला यावेळी गैरचिनी राष्ट्रपती मिळणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या। तर ज्या थर्मन षण्मुगरत्नम यांची आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चा सुरू आहे ते नक्की आहेत तरी कोण हे आपण पाहूया। षण्मुगरत्नम यांचे आजोबा तामिळनाडूतून स्थलांतरित होऊन सिंगापूरमध्ये स्थायिक झाले होते। थर्मन यांचा जन्म 25 फेब्रुवारी 1957 ला सिंगापूरमध्ये झाला। त्यांचे वडील हे सिंगापूरमध्ये वैद्यकीय शास्त्रज्ञ होते। सिंगापूरमध्ये पॅथॉलॉजीचे जनक अशी त्यांची ओळख होती। थर्मन यांनी केम्ब्रिज विद्यापीठातून त्यांचं शिक्षण पूर्ण केलं आणि ते अर्थशास्त्रज्ञ झाले। कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांचा समाजवादी विचारधारेवर जास्त विश्वास होता। सिंगापूरचे पॉलिसी मेकर अशी थर्मन यांची ओळख आहे। चीन आणि अमेरिका या दोन्ही महासत्तांनी आपणच सर्वोत्कृष्ट असल्याचा अहंकार सोडण्याची गरज आहे। अतिमहत्वाकांक्षीपणा त्यांनी सोडून द्यायला हवा। विकसनशील देश हे खूप महत्त्वाचे आहेत हे त्यांना कळायला हवं असं मत त्यांनी वारंवार मांडलंय। 2011 ते 2019 पर्यंत थर्मन हे सिंगापूरचे उपपंतप्रधान होते। शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केलं। आपल्या राजकीय प्रवासात त्यांनी अनेक मंत्रिपदे सांभाळली। थर्मन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आणि संयुक्त राष्ट्रांसह इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये देखील प्रमुख पदे भूषवली आहेत। तर असे थर्मन षण्मुगरत्नम आता सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेत उतरलेत। सिंगापूरवाले जातीपातीपेक्षा काम पाहतात असा दावा थर्मन यांनी केलाय। सिंगापूरची 60 लाख इतकी लोकसंख्या आहे। त्यापैकी 60% लोक हे भारतीय आहेत, तर उर्वरित 74% लोकसंख्या ही चीनी आहे। यावरून तुम्हाला अंदाज आला असेल की जर एखादा भारतीय वंशाचा व्यक्ती सिंगापूरचा राष्ट्राध्यक्ष झाला तर ही किती मोठी बाब असेल। पण हे काही पहिल्यांदा होत नाहीये। सिंगापूरमध्ये या आधी सुद्धा म्हणजे 1981 मध्ये भारतीय वंशाचे देवेन नायर सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष झाले होते। त्यानंतर एस.आर. नाथन यांनी 1999 ते 2011 सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष म्हणून काम पाहिले। त्यामुळे जर थर्मन यांनी 1 सप्टेंबरला राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकली तर ते सिंगापूरमधील तिसरे भारतीय वंशाचे राष्ट्राध्यक्ष असतील। सिंगापूरमध्ये भारताचा डंका वाजावा का याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि अशाच माहितीसाठी न्यूज 18 लोकमतला फॉलो करायला विसरू नका।